Yes, good morning, students. So last we have seen the properties of determinant. Properties of determinant. Sanga first property of determinant is what? काय होती first property? Interchange of row and columns never changes the value of determinant. Correct? Interchange row with the column. जर तुम्ही 3/3 किंवा 2/2 determinant असेल त्याचा रो आणि इंटरचेंज कॉलम सोबत घेतला. रो मीन्स हॉरिझॉन्टल, कॉलम मीन्स वर्टिकल. हॉरिझॉन्टल असलेले नंबर वर्टिकल लिहिले किंवा वर्टिकल असलेले नंबर्स हॉरिझॉन्टल लिहिले, डिटरमिनंट व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 1. सांगा प्रॉपर्टी नंबर 2 काय असते. प्रॉपर्टी नंबर 2, व्हॉट इज द प्रॉपर्टी नंबर 2? मेन्शन इन द चॅट बॉक्स. यस, प्रॉपर्टी नंबर 2 काय? यस वर्षिका. झेड कॉम्प्लेक्स नंबर लोकस पॉइंट्स हे अंडरस्टूड करण्यासाठी लोकस हा काय आहे ते अंडरस्टूड पाहिजे पहिल्यांदा. लोकस हा सेपरेट चॅप्टर आहे तुम्हाला M1 मध्ये, चॅप्टर नंबर 5 स्ट्रेट लाईन थ्रू आहे. ओके, त्याच्या जॉमेट्री झाल्याशिवाय इथले जॉमेट्री समजत नाही. सध्या तरी एवढं सांगेल तुला की कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो लोकस पॉइंट आहे, सध्या तरी एवढंच लक्षात ठेवायचं, दॅट इज एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रिलेटेड पॉइंट्स आहेत फक्त ते, जे की डिफरंट जॉमेट्रीज कॅरी करतात. डिफरंट जॉमेट्रीज कॅरी करतात. ओके, साहिल का? यस साहिल, करेक्ट. सेकंड प्रॉपर्टी डिटर्मिनंटची काय आहे? इफ वी चेंज रो विथ द रो विथ रो इंटरचेंज घेतला डिटर्मिनंट मध्ये, फर्स्ट रो सेकंड रो मध्ये इंटरचेंज घेतला किंवा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम मध्ये जर इंटरचेंज घेतला तर काय होतं? काढा नोटबुक, चेक करा. नुसतं बडबडतोय असं नाहीये, मागच्या वेळेस लिहून दिलंय तुम्हाला ते लास्ट लेक्चर मध्ये. ही थीम ऑफ पार्ट लिहून दिलाय, चेक करा नोटबुक मध्ये. न्यू कमर्स असतील तर थोडं वेट आणि वॉच ठेवा. आजचं लेक्चर आणि याच्यापेक्षा नेक्स्ट आणि त्याच्यानंतर परत नवीन कन्सेप्ट चालू होईल, नवीन सेपरेट कन्सेप्ट चालू होतो, त्याच्यानंतर तुम्हाला समजायला लागेल. सो वेट फॉर द 1 लेक्चर. एक लेक्चर वेट करायचं आहे न्यू स्टुडंट्स. यस, रो टू रो इंटरचेंज, कॉलम टू कॉलम इंटरचेंज विल गिव्ह यू द चेंज ऑफ साइन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. सांगा नेक्स्ट थर्ड वन. यस तनिष, करेक्ट. कुठलेही दोन रो किंवा दोन कॉलम्स आयडेंटिकल असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू किती असते? 0 असते. डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 कधी? दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. दोन लाईन एकमेकांना काय आहेत? पॅरलल आहेत, म्हणजे दोन इक्वेशन आहेत, सेम आहेत, ते सेम आहेत किंवा प्रोपोर्शनेट मध्ये असतात. पहा, समजा पहिला फॉर्म, समजा पहिला रो 2 2 4 आणि दुसरा रो 4 4 8 असं असू शकतं. मल्टिपल व्हॅल्यूज 1 1 2 असं जर काही फॉर्मेशन असेल, हे सगळे सेमच मानले जातात. हे सगळे सेम मानले जातात, लक्षात ठेवा. हाच रिपीट झाला पाहिजे असं काही नाही. याच्या मल्टिपल व्हॅल्यू असेल तरी चालतं. काय चालतं? मल्टिपल व्हॅल्यू असेल तरी चालतं, लक्षात ठेवायचं. यस, प्रॉपर्टी नंबर 4. फोर्थ प्रॉपर्टी, नॉन झिरो स्केलर मल्टिपलनी कुठल्याही रो किंवा कॉलमला काय करू शकता? मल्टिप्लाइड किंवा डिवाइड करू शकता. एखादा रो किंवा कॉलमला नॉन झिरो नंबरनी काय करू शकता? मल्टिप्लाय करू शकता. ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलंय दॅट मल्टिपल टाइम्स ऑफ डिटर्मिनंट फॉर्म होतो. बरोबर आहे. एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डी जर 4 असेल तर एखाद्या रो किंवा कॉलमला जर इथं मी -2 न जर मल्टिप्लाय करत असेल तर येणारा आन्सर D1 किती असेल? येणारा आन्सर D1 किती असेल? येणार आन्सर D1 किती असेल? म्हणजे हा जर स्केलर मल्टिपल आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, राईट, एखाद्या सपोज सेकंड रोला, तर येणार आन्सर -2 ने इन्क्रीज असेल. ओरिजिनल डी ची व्हॅल्यू 4 आहे. आफ्टर मल्टिप्लाइंग दिस बिकम्स -8. न्यू कमर्स परत सांगतोय, चॅप्टर ऑलमोस्ट डिटर्मिनंट तरी पार्ट एंडिंग मध्ये. याच्यानंतर या चॅप्टरचं नाव आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, न्यू कमर्स. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस पार्ट आहे, तर यानंतर तुम्हाला तो समजेल. सांगा नेक्स्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी नंबर 5, वी कॅन ऍड द टू डिटर्मिनंट. दोन डिटर्मिनंट आपण ऍड करू शकतो. इफ वी हॅव द टू डिटर्मिनंट्स डिफरंट, देन वी कॅन ऍड देम. व्हॉट इज द कंडिशन फॉर दॅट? दोन डिटर्मिनंट आपण ऍड करू शकतो. कंडिशन काय? मात्र कंडिशन काय त्याच्यासाठी? दोन डिटर्मिनंट आपण ऍड करू शकतो, याच्यासाठी कंडिशन काय आहे? दोन डिटर्मिनंट कधी ऍड होतात?
दोन डिटर्मिनंट कधी ऍड होतील? दोन डिटर्मिनंट कधी ऍड होतात? बाय कीपिंग अदर 2 रो और 2 कॉलम्स आयडेंटिकल. बाकीचे 2 रो 2 कॉलम आयडेंटिकल ठेवून काय करू शकतो आपण? दोन रिमेनिंग एक रो किंवा कॉलमची काय घेऊ शकतो? ऍडिशन घेऊ शकतो. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 5th आय थिंक सो, राइट? नाउ द लास्ट प्रॉपर्टी property number 6, write down property number 6. प्रॉपर्टी नंबर 6 सांगा रे. डी काय दिला होता तुम्हाला? प्रॉपर्टी नंबर 6 च्या आधी डी काय दिला होता तो सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ डी? सांगा. फर्स्ट रो सांगा पटकन किती होतं? फर्स्ट रो वॉज व्हॉट? फर्स्ट रो काय होतं? फर्स्ट रो काय होतं? 111. अरे सगळे आन्सर वेगवेगळे दिल्यास काय व्हायचं तुमचं? फर्स्ट रो काय होतं एवढंच विचारलंय मी. प्रत्येक जण वेगवेगळं आन्सर देत आहे. असं का रे बाबांना? 116. गुड. नेक्स्ट. सेकंड रो काय होता? सेकंड रो काय होता? 1 - 1 2, राइट? 1 - 1 2 होता. नेक्स्ट 1 2 2 होता. सांगा डिटरमिनंटची व्हॅल्यू किती? डिटरमिनंटची व्हॅल्यू किती? डिटरमिनंटची व्हॅल्यू किती? 12 होती, राइट? डी इज 12. व्हेरी गुड. आहे, लक्ष आहे म्हणजे तुमचं. गुड, व्हेरी नाईस. आता या ठिकाणी प्रॉपर्टी नंबर 6 लँड प्रॉपर्टी नाही आहे, डिटरमिनंट प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नंबर 6 अतिशय महत्वाचा पार्ट आहे 12th दृष्टिकोनात. 12th इम्पॉर्टन्स खूप आहे. 12th इम्पॉर्टन्स खूप आहे. शिका आणि प्रॅक्टिस करून ठेवा. ऐन वेळेला ट्रबल कमी होतील. पर्पज तो आहे आपला आता करण्याचा आणि घेण्याचा पर्पज तोच आहे. ऐन वेळेला येणारे हर्डल्स आपण कमी करू शकतो. येणारे हर्डल्स खूप मोठे आहेत. इमॅजिन पण नाही करू शकणार. फिजिक्स मधले, केमिस्ट्री मधले, मॅथ्स मधले, बायो मधले चांगले मुलं असे ढेर होऊन जातात. त्याच्यानंतर ढेर होतात, त्यांना काय करायचं ते सुद्धा कळत नाही त्याच्यानंतर. हा, ज्याची कमांड चांगली आहे, जे क्वेश्चन्स वगैरे असे व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो, 4 4 मार्क्सचे क्वेश्चन असे इझिली हँडल करू शकतो, त्याच्यासाठी कदाचित इझी आहे. कन्सेप्ट शिकणं त्याच्यासाठी फारसं मोठी गोष्ट नसते. त्यावेळेस कॅल्क्युलेशन ऍक्युरसी सुद्धा नसते मुलांमध्ये. इतकी डिफिकल्ट लेवल आहे त्यांच्यासाठी. दोन्ही गोष्टी एकत्र येतात. एक कन्सेप्ट शिवाय पुढे जाऊ शकत नाही. काही कन्सेप्ट इझी आहेत, काही कन्सेप्ट हेवी आहेत. एक कन्सेप्ट. दुसरं कॅल्क्युलेशन ऍक्युरसी. याला कंटाळतात मुलं. कॅल्क्युलेशन ऍक्युरसी. कन्सेप्ट बोर्डला इझी आहे. त्यानंतर सेकंड लेवल कन्सेप्ट सीईटी आणि थर्ड कन्सेप्ट जेडब्ल्यू. ओके, बोर्डचे कन्सेप्ट इझी आहेत. बोर्डचे 3 मार्क्स 4 मार्क्स क्वेश्चन्स तुम्हाला टॅकल करता आलं तर बऱ्यापैकी सीईटी टॅकल करता येते. जेडब्ल्यू इज डिफरंट. असं समजा की सीईटी बोर्ड असेल तर 3-4 मार्क्स पर्यंत तुम्ही जर मॅच करत असाल तर यू विल गेट इट. म्हणजे ऑलमोस्ट स्टेप 1 2 3 4 असं धरून चाल. जेडब्ल्यू म्हटल्यानंतर 5 6 7 8. लॉजिकली कधी कधी इझी असतं, काही वेळेस लेंदी असतं. लेंदी परफॉर्म करावं लागतं आणि तो लेंदीनेस बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. करतात जेई पण जमत नाही त्यांना. फॅक्ट्स ऑफ जेई वेगळे. एक तर कन्सेप्ट पण आला पाहिजे आणि कॅल्क्युलेशन ऍक्युरसी खूप जास्त पाहिजे. ओके, वी आर एट द प्रॉपर्टी नंबर 6 फॉर द डिटर्मिनंट. ओके सर, व्हॉट इज द मॅजिक इन दॅट? प्रॉपर्टी नंबर 6 हॅज द मॅजिक. Okay, we will see that magic. If we change in the एखाद्या रो किंवा कॉलम मध्ये आपल्याला चेंज घ्यायचं. ओके, I will apply the change in the second row. suppose सेकंड रो मध्ये अप्लाय करतोय. लक्ष द्या, सेकंड रो वरती अटॅक करताना सेकंड रो R2 minus R1 घ्या. R2 minus R1 चेक करा रे काय होईल, काय असेल सांगा. R2 मध्ये चेंज आहे तो इथे लिहायचा. R2 मध्ये चेंज आहे तो इथे लिहायचा. R2 मधून R1 सबट्रॅक्ट करायचा. R2 मधून -1 असं होऊ शकत नाही. असं होत नाही. वी हॅव टू टेक द हेल्प. कोणाची हेल्प घ्यायची? अनदर रो ची हेल्प घ्यावी लागते. त्याचं स्पेसिफिक पर्पज असतो.
स्पेसिफिक पर्पज असतो तो पर्पज तुम्हाला माहित असतो. सपोज मला इथे 0 आणायचा, इथं 0 आणायचा, मी याचा यूज करून इथं 0 आणू शकतो, याचा यूज करून इथं 0 आणू शकतो, याचा यूज करून इथं 0 आणू शकतो. यूज म्हणजे काय, इथं 1 आहे, 1 मधून 1 सबट्रॅक्ट केला की 0 होणार, बरोबर आहे का. 1 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यास 0 येणार आहे. ओके, आय विल यूज दॅट. R2 minus 1 times of R1. R2 minus 1 times of R1. इथे एक स्केलर मल्टिपल व्हॅल्यू म्हटली जाते. हा 0 नसला पाहिजे. सध्या आपण या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे, म्हणजे स्केलर मल्टिपल व्हॅल्यू किती घेतली, काही नाहीये म्हणजे 1, काही नाहीये म्हणजे किती घेतली स्केलर मल्टिपल व्हॅल्यू, 1 घेतलेली आहे. ओके, नेक्स्ट R2 मध्ये चेंज आहे, मार्क करा. बाकी डिटर्मिनंट ऍज इट इज आहे. फर्स्ट रो मध्ये चेंज नाही, कीप ऍज इट इज. लास्ट रो मध्ये चेंज नाही, कीप ऍज इट इज. हे पहिले क्लिअर करा, हे क्लिअर करा पहिले, हे पहिले क्लिअर करा. R1 मध्ये नो चेंज, R2 मध्ये नो चेंज, सॉरी R3 मध्ये नो चेंज आहे. चेंज मात्र R2 मध्ये. चेंज कशात आहे, R2 मध्ये. R2 चा चेंज कुणामुळे आहे, R1 मुळे. ऍडिशन घेऊ शकता, सबट्रॅक्शन घेऊ शकता, राईट, मल्टिप्लिकेशन नाही. R2 into R1 असं होत नाही, त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला सांगतो मी तुम्हाला. R2 divided by R1 असं होत नाही, these are the wrong. ऍडिशन सबट्रॅक्शन घेऊ शकता, ऍडिशन सबट्रॅक्शन. तुम्ही म्हणाल R2 minus 1 असं चालतं का सर, रॉंग. नाही, वी हॅव टू टेक द हेल्प. हेल्प घ्यायची आहे कोणाची तरी, कोणाची घ्यायची मग, R2 ला हेल्प R1 ची होऊ शकते किंवा R3 ची होऊ शकते, एवढंच लक्षात ठेवायचं. R3 ची होणार किंवा R1 ची हेल्प होणार. एक तर हेल्प कोणाची होणार, R1 ची, एक तर हेल्प कोणाची होणार, R3 ची. बस दोन्ही पैकी एकच हेल्प होऊ शकते. सांगा प्रोसेस काय आहे सर या ठिकाणी. ओके, विल सी द प्रोसेस. या प्रकारचा चेंज मॅजिक आणतो मॅथ्स मध्ये, लक्ष द्या. R2 मधला इथला एलिमेंट वाचा, R2 मधला इथला एलिमेंट 1 आहे, याला करस्पॉन्डिंग एलिमेंट R1 मधला, रो नंबर 1 मधला वाचा, किती आहे, 1. सो 1 minus 1 into 1 1च, आन्सर किती येतं, 0. सो राईट 0 हिअर. चेक करा काय केलं ते, चेक करा काय केलं. R2 चा एलिमेंट इथला रीड आउट केला, इथला रीड आउट केला, याच्या डोक्यावर लिहा किंवा साईडला लिहा. नेक्स्ट मायनस R1 चा एलिमेंट वाचा, 1 आहे, तो इथे लिहिला. 1 minus 1 किती झाला, 0. नेक्स्ट पुढं R2 चा एलिमेंट अजून एकदा वाचा, पुढचा करस्पॉन्डिंग एलिमेंट -1 आहे R2 चा. R2 minus R1 लिहितोय प्रत्येक वेळेस मी. R2 चा नेक्स्ट एलिमेंट वाचा, किती आहे, -1. त्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे, 1. सो आन्सर किती, -2. चेक करा, इथं -1 R2 चा एलिमेंट, R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणतात त्याला, तो किती आहे, 1. सो 1 minus 1 -2 झाला. सो हिअर इट इज -2. करेक्ट. तर सांगा बरं इथं किती, मग इथं किती, आता पहिले कुणाचा एलिमेंट वाचणार, R2 चा. R2 चा नेक्स्ट एलिमेंट किती आहे, 2. R1 चा नेक्स्ट एलिमेंट किती आहे, 6. सो आन्सर इज -4. सो हिअर इट मस्ट बी -4. आर यू गेटिंग, आर यू गेटिंग द पॉइंट. असा चेंज घेतल्यास डिटरमिनंट व्हॅल्यू काढा बरं, याची डिटरमिनंट व्हॅल्यू काढा बरं, याची डिटरमिनंट व्हॅल्यू काढा, किती येते, याची डिटरमिनंट व्हॅल्यू किती, याची डिटरमिनंट व्हॅल्यू किती. असे ट्रान्सफॉर्म घेतल्यास डिटरमिनंट व्हॅल्यू काय होत नाही, चेंज होत नाही. दॅट इज द खासियत. -16 कटवायला येतं, चेक करा, थोडं फास्ट घेतो इथं. 1 -4 plus 8 minus 1 into bracket 0 plus 4 plus 6 into bracket 0 plus 2. So 4 minus 4 plus 12 plus 4 minus 4 get cancelled 12. That is the magic. Okay, mathematical magic. अशा टाइपचं ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर सुद्धा डिटरमिनंटची व्हॅल्यू सेम राहील. डिटरमिनंटची व्हॅल्यू सेम राहते, नेव्हर चेंजेस, नेव्हर चेंजेस फॉर दिस टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. कदाचित 1 घेतल्यामुळे असेल, जर 2 घेतल्यास काय होईल, याच डिटरमिनंट बाबतीत R2 minus 2 टाइम्स ऑफ R1 घेतला तर सांगू शकता काय असेल. या डिटरमिनंट साठी सांगतोय, या डिटरमिनंट साठी, याच्यासाठी कुठला चेंज, R2 minus 2 टाइम्स ऑफ R1 घ्या. करा बरं कॅल्क्युलेशन आणि सांगा चेंज कशामध्ये आहे, चेंज R2 मध्ये. R1 जशाला तसा, इथून या इथं. R3 जशाला तसा. R2 मध्ये चेंज आहे, घेऊन दाखवा आणि सांगा.
R2 मध्ये चेंज आहे आणि तो चेंज इथं मार्क करून दिला. हा का आणि कशासाठी घ्यायचा, कसा घ्यायचा, हे क्वेश्चन सांगतो तुम्हाला. क्वेश्चन सांगतो तुम्हाला, डोंट वरी. क्वेश्चन सांगतो या प्रकारचा चेंज, क्वेश्चन सांगतो. न्यू कमर्स ऑलमोस्ट डिटरमिनंट पार्ट एंडिंग मध्ये आहे मी. न्यू कमर्स लक्ष द्या. M1 चॅप्टर नंबर 4 डिटरमिनंट अँड मॅट्रिसेस एंडिंग मध्ये आहे. हा पार्ट एंड मध्ये आहे माझा. ओके, बी पेशन्स. हा पार्ट चालू होणार आहे, त्यामुळं हा पार्ट फ्रेशली तुम्हाला कळेल, आता समजणार नाही. बिकॉज वी आर ऍट द एंड ऑफ दिस कन्सेप्ट. या कन्सेप्टच्या एंडिंगला आहे. ओके, काही दिवसांनी सिच्युएशन असे असेल की मॅथ्स मध्ये 18 चॅप्टर्स आहेत. 5 ते 6 चॅप्टर झाले की तुम्हाला त्याचं महत्व कळेल की दिस इज नॉट द 10th. ही 10th नाहीये. 10th नाहीये. इट कॅन बी वर्स्ट. एज्युकेशन सिस्टीम मध्ये ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे की मुलं मार्कांच्या मागे पडतात. मार्कांच्या मागे लागून चालत नाही. कन्सेप्ट क्लिअर जर असतील तर मार्क तुमच्या मागे राहतील. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, थोडेसे स्ट्रगल तुम्हाला घ्यावे लागतील. एवढं इझी नाहीये. जो राईट टाइम राईट कष्ट घेतो त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. राईट टाइम राईट कष्ट पाहिजे. जेवढे कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतोय त्याचे पॅरलल क्वेश्चन टेक्स्टबुक मधून सॉल्व्ह करा आणि क्लिअर राहा. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बायो आहे, करून क्लिअर राहा. ही खूप गोष्ट तुम्हाला वर्थ होईल, वर्थ राहील. त्याच्यानंतर टाइम खूप वाचेल. पुढचा येणारा डिफिकल्ट टाइम तुम्ही कंट्रोल करा. आलो R2 चा एलिमेंट वाचा रे इथला. 1 मायनस 2 टाइम्स ऑफ R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. 1 minus 2 minus 1. ओके, नेक्स्ट R2 चा इथला एलिमेंट वाचा. -1 -2 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट किती 1. याची कॅल्क्युलेशन्स करा किती होतील. -1 -2 टाइम्स ऑफ 1. ओके, इक्वल टू -1 -2 -3. सो हियर इट इज -3. यस, कोणी कोणी आन्सर सांगितलं चेक करा. इथला 2 उचलायचा आहे, याच्या डोक्यावरती लिहायचा आहे. -2 टाइम्स R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 6. 2 -12 -8. बरोबर आहे का. हा 2 -10 -10. ओके, सॉ डिटरमिनंटची व्हॅल्यू काढा. चेक दॅट. डिटरमिनंट व्हॅल्यू किती. डिटरमिनंट व्हॅल्यू किती हे कळलं का. काय घेतलं हे समजलं का. फक्त टेंटेटिव्ह आयडियाज देतात. हे समजलं का इथं काय आलं ते आणि कसं आलं ते. एवढं फक्त समजून घ्यायचं तुम्हाला. काय आणि कसं आलं हे समजून घ्यायचंय तुम्हाला. सोहम याच्या आधीचे किती लेक्चर्स केले. सोहम सॉरी दिव्या हपसे राईट. नाही समजणार. याच्या आधीचे लेक्चर्स महत्वाचे आहेत. एक जरी लेक्चर मिस झालं असेल तरी ते कळणार नाहीये. काय चाललंय हे समजणं फार अवघड आहे लेक्चर जर अटेंड केले नसतील तर. आपण या पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन्स घेऊ शकतो. आता हे कुठून आलं किंवा काय आलं हा क्वेश्चन सांगतो, मी नाही सांगत आहे. हा क्वेश्चन सांगतो. हे मी टेंटेटिव्ह घेतलंय, फक्त प्रोसेस साठी घेतलंय. आता मी तुम्हाला क्वेश्चन देतो, तुम्हाला लगेच समजायला लागेल ते. डोंट वरी. क्वेश्चन घेतल्यास तुम्हाला क्लिअर राहील ते. क्वेश्चन घेतल्यास क्लिअर राहील. तोपर्यंत तुम्ही फक्त प्रोसेस शिकवली तुम्हाला. व्हॉट इज द प्रोसेस. प्रोसेस काय सांगतो. प्रोसेस काय सांगतोय. कुणामध्ये चेंज आहे. बोला पटपट पटपट. कुणामध्ये चेंज आहे. कशामध्ये चेंज आहे. कशामध्ये चेंज आहे. चेंज कशामध्ये आहे. आन्सर सांगा मला पटकन. मी तुम्हाला प्रोसेस परत एकदा सांगतोय. चेंज कशामध्ये आहे. R2 मध्ये. क्लिअर आहे कन्सेप्च्युअली. R2 मध्ये चेंज घ्यायचा आहे. कसा चेंज घ्यायचा आहे. R2 मधला एलिमेंट 2 टाइम्स R1. सर हे आणलं कुठून. डोंट वरी. हे क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं तुम्हाला. हे क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं. हे गिव्हन आहे क्वेश्चन मध्ये. डोंट वरी. चिंता करू नका. हे क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं. ओके, जाऊ पुढं. R2 मधला इथला एलिमेंट किती आहे. R2 मधला हा एलिमेंट किती आहे. सांगा पटकन किती आहे हा. R2 मधला हा एलिमेंट किती आहे. R2 मधला हा एलिमेंट किती आहे. 1 आहे. राईट. तो 1 उचलायचा, याच्या डोक्यावर ठेवायचा. ठेवला इथं.
इथला -2 उचलला, इथं ठेवलं, राईट. याच्या पुढे कोण आहे? R1 आहे. याच्या पुढे कोण आहे? R1. मग मला सांगा, हा जर सेकंड रो असेल तर R1 इथे आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणतात. याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन, 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 या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन. या प्रोसेस मध्ये घ्यायचं आपल्याला. चेक करा आता. 1 1, हे दोन्ही 1 1 आहेत. उचलले, इथे ठेवले. R2 च्या ठिकाणी 1 ठेवला, R1 च्या ठिकाणी 1 ठेवलं आणि कॅल्क्युलेशन्स केले. आता चेक करा. इथे किती आहे? -1. इथे किती आहे? +1. -1 +1 उचललं. -1 इथे ठेवलं. +1 इथे ठेवलं. -1 -2 -3. -1 -2 -3. कुठून आणलं हे? इथून घेतलं. हा R2 आहे, हा R1 आहे. हा R2 आहे, हा R1 आहे. दोन एलिमेंट याच्यात ठेवले, आन्सर काढलं, -3 आलं. आता चेक करा. R2 चा पुढचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 आणि 6 आहे. फर्स्ट हे घ्यायचंय, सेकंड हे घ्यायचंय, थर्ड हे घ्यायचंय. ही प्रोसेस समजून घ्या फक्त पहिल्यांदा. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं. डोंट वरी, हे गिव्हन असतं क्वेश्चन मध्ये. हे कसं आणतात हे मी तुम्हाला सांगतो नंतर. तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन्स परफेक्ट करा. कॅल्क्युलेशन परफेक्शन आणा. आता R2 मध्ये या दोघांसाठी कॅल्क्युलेशन्स मला करायचे. इथला 2 उचलला, याच्या डोक्यावरती लिहिला, मायनस, परत इथला 2 जशाला तसा. R1 मधला या 2 ला करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे? या 2 ला कम्पेअर करताना इथला एलिमेंट किती आहे? 6 आहे. 6. 2 - 2 6. 2 - 12 -10. -10 इथं लिहायचं. आता विचारा कोणाला नाही समजलं ते. यस, असं कोणी आहे की समजत नाही? असं मी काय सांगतोय परत त्याच्यावर पहिले लक्ष द्या. मी काय सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या. सर हे कुठून आणलं, हे कुठून आणलं, हे दिलेलं असतं. झालं क्लिअर? हे तुम्हाला या क्वेश्चन साठी गिव्हन आहे. हे या क्वेश्चन साठी गिव्हन आहे. अंडरस्टूड? क्लिअर का? येस, आय विल बी देअर इन द क्लास. सिंहगड रोड ब्रांच स्टुडंट्स. तुमचे काही डाउट्स असतील, जुने चॅप्टर्स तुम्हाला लर्न करायचे असतील, यू कॅन कम टू द ब्रांच. 12 to 5. हे गिव्हन असतं. ही टाईप तुम्हाला गिव्हन असते असं लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन शिकायचं. आता इथं कॅल्क्युलेशन काय शिकायचं होतं? सर तुम्ही म्हणाल फक्त R2 च असतं का? नाही, R1 च पण असू शकतं कॅल्क्युलेशन, R3 च पण असतं. आता आपण R3 ला पाहू. सेम टाईप R3 बाबतीत आपण घेऊ. आपण तयार करू. याला प्रॉपर्टी नंबर 6 म्हणतात. ही काही फिक्स नंबर नाहीये, पण ही प्रोसेस आहे ज्याने डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. समजा हाच डिटर्मिनंट आहे. याच्या बाबतीत एक ट्रान्सफॉर्मेशन टाइप मी तुम्हाला देतो. चेंजेस आपण R3 मध्ये घेऊ विथ द हेल्प ऑफ R2. R3 मध्ये घेऊ चेंजेस. R3 मायनस 3 टाइम्स ऑफ R2, सपोज 3 टाइम्स ऑफ R2 किंवा 2 टाइम्स ऑफ R2. 2 टाइम्स ऑफ R2 किंवा 3 टाइम्स ऑफ R2 घ्या. ठीक आहे, ओके, चला स्टार्ट. कुणामध्ये चेंज नाहीये तो पहिले लिहून ठेवा रे. फर्स्ट रो मध्ये चेंज नाही, सेकंड रो मध्ये चेंज नाही. करेक्ट? फर्स्ट रो, सेकंड रो, नो चेंज. ज्याला समजलंय त्यांनी इथलं आन्सर सांगायचं पटकन. किती येतं? स्टार्ट.
ज्यांना समजलेलं आहे लक्ष द्या आता. के मार्केट ब्रांच, के मार्केट ब्रांच, केमिस्ट्री सर, केमिस्ट्री सर, घुगे सर, सुभाष सर will be there between 12 to 3 p.m. 12 to 3 p.m. sir will be available. You can come and get the concept clear. ओके, काय अभ्यास करायचा, कसं करायचं, सर आमचं बुडालंय, काय करायचं, मागचा चॅप्टर कसे कव्हर करायचंय, याचे सगळ्या प्रश्नांचे आन्सर सर तुम्हाला देणार एव्हरी फ्रायडे 12 to 3. एव्हरी फ्रायडे ऑफलाईन, एव्हरी फ्रायडे. कशासाठी? केमिस्ट्रीसाठी. प्रत्येक फ्रायडेला सर इथं अवेलेबल असते. ओके, तुमचा काही डाऊट आहे, शंका आहे, केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, सर केमिस्ट्री काहीही येत नाही आम्हाला, काय केलं पाहिजे, सर हा चॅप्टर शिकवला पण मला हे समजलं नाहीये, या अशा सगळ्या प्रश्नांचे आन्सर तुम्हाला सर ऑफलाईन देऊ शकतात, फेस टू फेस देतील तुम्हाला. ओके, टायमिंग तुम्ही त्यांच्याकडून वाढून घ्या. नेक्स्ट फ्रायडेला सरांना सांगा 11 to 3 पर्यंत, 10 to 3 पर्यंत तुम्ही सांगून ठेवा सरांना, तसं येत जातील. पण लेक्चर संपल्यानंतर आपण कन्सिडर करतो, त्यामुळे टायमिंग 12 ठेवलाय. बाकी त्याच्यानंतर परत सरांना लेक्चर असतं, त्यामुळं असेल सर अवेलेबल तर पुढे कंटिन्यू पण असू शकते. ओके, यू विल गेट कॉन्टॅक्ट विथ द सर. के मार्केट ब्रांच कुठे? केमिस्ट्रीचे सर अवेलेबल असतील आज. नेक्स्ट सिंहगड रोड ब्रांच, सिंहगड रोड ब्रांच मॅथ्स, मायसेल्फ, मी स्वतःच अवेलेबल असेलच 12 to 5, 12 to 5. ओके, तुमचे काही प्रिव्हियस शंका असतील, सर हा चॅप्टर झाला नाही, याच्यामधलं हे येत नाही, सर त्याच्यामधलं ते येत नाही, मग ते केल्यास ते जमत नाहीये, हे केल्यास हे जमत नाही, सर कालच जॉईन झालोय, याच्या आधी सर भरपूर लेक्चर बुडालेत, आज डायरेक्ट आलो लेक्चरला, माहित नाही सर काय चालू आहे, ते कळत नाहीये, अशा बऱ्याचशा प्रश्नांचे आन्सर तुमचे सगळे मिळतील फेस टू फेस, फेस टू फेस, फेस टू फेस मॅथमॅटिक्स. ओके, एव्हरी फ्रायडे, एव्हरी फ्रायडे, एव्हरी फ्रायडे फेस टू फेस मॅथमॅटिक्स. या पद्धतीने तुम्हाला तुमचा रिकव्हर करून मिळेल. तुम्हाला करायचं असेल, गरज वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता, नाही थंड राहा. 18 चॅप्टर्स आहेत, एकदम डोक्यावर येणार तुमच्या एक दिवशी, एकदम डोक्यावर येऊन बसणार, सगळं काहीच येत नाही त्यावेळेस, काय करायचं ते सुद्धा कळत नाही त्यावेळेस. 18 चॅप्टर्स आहेत, 10वीचा एक चॅप्टर, इथं 2 चॅप्टर तयार करतो, एक चॅप्टर 10वीच्या बरोबरीला गेला तर 36 चॅप्टर्स आहेत. एक प्रत्येकाचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बोर्ड इझी आहे, बोर्ड इज व्हेरी इझी, बोर्ड इज इझी. बोर्ड क्रॅक डाऊन करायला काही अवघड नाहीये. काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. कुठून येतं? सीईटी आणि जेडब्ल्यू सारख्या लेक्चर्स मधून येतं. यू हॅव टू क्रॅक डाऊन दिस टू, अदरवाइज देअर इज नो वे बोर्ड क्रॅक डाऊन होतं. बोर्डला फारसा अवघड नाही. ऑफलाईन, ऑफलाईन हेल्प 12 to 5 एव्हरी फ्रायडे फॉर मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स केमिस्ट्री रोज आहे, रोज तुम्ही येऊन बसा फक्त तिथं. फिजिक्स केमिस्ट्री रोज चालू आहे तिथं. बायोसाठी तुम्हाला डे सांगितलं जाईल, बायोसाठी डे सांगितलं जाईल. तुम्ही अडचणीत असाल तर तुम्ही क्लिअर करू शकता. तुम्ही वाट पहा रिझल्टची, वाट पहा कॉलेज चालू होण्याची, नुकसान तुमचं आहे, नुकसान तुमचं आहे. कॉलेजमध्ये एका दिवसात एक चॅप्टर, 2 दिवसात एक चॅप्टर, 3 दिवसात एक चॅप्टर फिनिश करून मोकळे होतं. फिनिश, डायरेक्ट फिनिश करून टाकतात कॉलेजमध्ये. कोणी बघत नाही तुम्हाला येतं का नाही येत का, कोणीही पाहणार नाही, कोणी जिम्मेदारी घेणार नाही तुम्हाला येतं का ते, कोणी जिम्मेदारी घेणार नाही, रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेणार नाही. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, तुमचे काही फ्रेंड्स असतील चांगले असतील तर मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जर वेळेवर नाही केलं तर ते सगळे कोलॅप्स होणार आहेत, कोलॅप्स होणार आहेत. 10वीत चांगले चांगले विद्यार्थी, त्यांनी जर 11वी आता कंट्रोल मध्ये नाही आणली तर, 11वी कंट्रोल मध्ये आली तर 12वी येते, नाही तर 12वी येत नाही, येऊच शकत नाही 12वी. 11वी जर कंट्रोल मध्ये ठेवली नाही तर 11वी बुडली की 12वी बुडणार, हे शुअर आहे. लिहून दे तुम्ही, लिहून तुम्हाला राईटअप मध्ये लिहून दे. 11वी बुडाली की 12वी बुडणार, हे सगळं 12वीला जशाला तसं. याच्या पुढे जातं ते, याच्या पुढचा कन्सेप्ट परत 12वी घेतो. आणि ज्यांना सीईटी जेडब्ल्यू असे हे करायचंय त्यांच्यासाठी तर मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात क्रिटिकल टाइम आहे तुमचा, स्टार्ट झालाय. मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, आता जुलै चालू होईल आपल्याकडे, जुलै 2021 राईट. डिसेंबर एंडिंग पर्यंत 11वी असतं, विषय फिनिश. तुम्ही ठरवायचं मॅथ्स मध्ये 18 चॅप्टर्स आहेत, तुम्हाला कंट्रोल करायचं. जानेवारी टू डिसेंबर, न्यू इयर 2022 टू डिसेंबर एंडिंग पर्यंत, 2022 पर्यंत तुम्हाला 12 मंथ्स मिळतात.
12 मंथ्स मध्ये 12 वाजवतात तुमचे. ओके, त्याच्यानंतर जॅन मध्ये JEE ची एक्झाम असते. म्हणून म्हणतो या JEE चा कन्सर्न ज्यांना आहे, जॅन किंवा फेब मध्ये एक्झाम असते. इथून पुढे 2023 चालू झाला की नुसत्या एक्झाम्स आहेत, बाकी काही नाहीये. एक्झाम साठी रेडी राहायचा टाइम पिरियड म्हणजे हा किती मंथ्स? 6 मंथ्स. 6 मंथ आणि इथं पुढे किती? 12 मंथ्स. हे 12 प्लस 6 18 मंथ्स तुमच्या हातात आहे. 11th ला 18 चॅप्टर्स आहेत, 12th ला 15 चॅप्टर्स आहेत. देयर आर 33 चॅप्टर्स आर देयर टोटल. 33 चॅप्टर्स तुम्हाला 11th आणि 12th मध्ये शिकायचं आणि ते इथं प्रिपेअर करून ठेवायचं. या एक्झाम साठी प्रिपेअर करून ठेवायचं. साधारण सीईटी मे महिन्यात असते, सेफर साईड असाल सीईटी साठी, पण जेई साठी यू हॅव टू बी रेडी. जेई साठी असा विचार असतो त्याच्या बिहाइंड. आज मुलं रिलॅक्स आहेत, जुलै जातो, ऑगस्ट जातो, सप्टेंबर जातो, ऑक्टोबर जातो, नंतर जाग येते तोपर्यंत 11वी संपलेली असते. 11वी डायरेक्ट एंड केलेली असते. 1 जानेवारीला 12वी चालू असते. गेलं त्याचं 11वी गेलं की समजून घ्या तो गेलं म्हणून का. मग चांगले विद्यार्थी तेच सांगतोय, पुणेकर कशात अडकलेत? पुणेकर अजून जागीच नाहीयेत. पुणेकर झोपलेले आहेत, झोपेच्या अवस्थेत आहेत. पुणेकर काय सांगतो? पुणेकर म्हणतो रिझल्ट लागू द्या सर. पुणेकर म्हणतो अजून कॉलेज चालू होऊ द्या सर. कॉलेज चालू झालं की मी कॉलेजमध्ये अटेंड करतो सर. अटेंड केल्यानंतर तुम्हाला सांगतो मला कळतं का नाही सर. तोपर्यंत 11वी संपलेली असते. 11वी संपलेली असते. 18 चॅप्टर्स मॅथ्स मध्ये डोके माथे कुटी करतात मुलं, येत नाही त्यांना काहीच. त्याच्यानंतर येतच नाही त्यांना काहीच बोंबलायला. पुढच्या वर्गात ढकललं जातं त्यांना. 11वीतून 12वीत असे जातात ते. फेल कोणीच नाही करणार तुम्हाला. फेल कोणीच नाही करणार तुम्हाला. ट्रबल कुठे आहे? येत काहीच नाही, पुढच्या क्लासमध्ये चाललाय. येत काहीच नाही, पुढच्या क्लासमध्ये चाललाय तो. हजारो कन्सेप्ट आहेत, सोडून पुढे चाललाय नुसता. पास करतात. प्रत्येक स्कूल कॉलेज तुम्हाला पास करणार. पास लाखो मुलांची कोण री एक्झाम घेत बसलंय मला सांगा. पास तर असंही फेल करून पास होण्या, फेल करून प्रत्येक वेळेस फेल करण्यात कोणी इंटरेस्टेड नाहीये तुम्हाला. फेल तर ऑलरेडी आहेत आपण. मी सुद्धा आहे. का? सिस्टीम आहे, सिस्टीम समजून घ्या. सिस्टीमचा टाइम चाललाय निघून. टाइम गेला की विषय संपला. टाइम गेला की विषय संपला. याच्यातला सिरियसनेस आपला सुद्धा निघून जातो. का? आपल्याला येत नाही. आता बघा ना, लेट कमर्स एवढे जॉईन झालेले, कळत कायच नाही त्यांना. आलं तर पाहिजे मात्र हे आल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आलं पाहिजे हे. हा सपोर्टिंग पार्ट आहे 12th चा शेवटी. त्याचा सिरियसनेस बाळगा थोडासा. सिरियसनेस बाळगा याचा. मी म्हणत नाहीये माझ्याकडे क्लास लावा. मी म्हणतो तुम्ही घरी तयारी करा. चालू करा घरी तयारी. चालू करा. एक चॅप्टर करा. एक चॅप्टर मला करून दाखवा तुम्ही. मी म्हणतो ना, मी तुम्हाला सेल्फ स्टडीनं तुम्हाला जर येत असेल ना, तुम्ही घरी अभ्यास करा. क्लास लावायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रश्नाचे आन्सर देता आले पाहिजे. माझ्याकडे येणारा 10वीचा विद्यार्थी, माझा पहिला प्रश्न असतो त्याला. पहिला प्रश्न, तुला 10वीचं काय येतं? 9वीचं काय येतं? 8वीचं काय येतं? मग तुम्ही 12वीत कसं काय एक्सपेक्ट करता काय येणं तुम्हाला? 8 गडबड झालीये, 9 गडबड आहे, 10th गडबड आहे, 11वी होणार आहे हे शुअर आहे. होणार आहे शुअर आहे. 12वीत एक्सपेक्ट करतात डायरेक्टली चांगले मार्क मिळाले पाहिजे. होणार नाहीये ते. होणार नाहीये. हे सगळं डिपेंडेबल आहे. हे सगळं डिपेंड आहे एकमेकांवरती. आणि त्यामुळे इथले मुलं काय होतात? फ्रस्ट्रेट होतात. सायन्स अवघड आहे. डिक्लेअर करून टाकतात सायन्स अवघड आहे. सायन्स अवघड नाहीये राजांनो, आपण व्यवस्थित केलं नाहीये त्याला. सायन्स अवघड नाहीये, आपण त्याला व्यवस्थितपणा दिला नाहीये. तेच सांगतोय, व्यवस्थितपणा द्या त्याला. द्या त्याला. एक रुटीन आहे. एक तर स्वतः पाळा, नाहीतर इथले शिक्षक पाळतायत त्यांच्या सोबत राहा. ऍडमिशन घ्या तुम्ही तुमच्या नोट्स कलेक्ट करा. रुटीन पाळा व्यवस्थित. कुठं सिलेबस चालू आहे त्या नोट्स मध्ये मार्क करून ठेवा. सगळं रुटीन तुमचं व्यवस्थित बसेल. नाही, सेल्फ स्टडी करा घरी. आजमावून पहा एखादे 2 चॅप्टर्स जमतात का तुम्हाला. पुढे ओरडू नका. 12वी अवघड होते, सायन्स अवघड आहे. बिलकुल सायन्स अवघड आहे म्हणायचंच नाही. मी केलं नाही म्हणायचं. मी व्यवस्थित केलं नाही, मी टाइमली केलं नाही हा शब्द वापरायचा. पण सायन्स अवघड कधीच नव्हतं. किती जणांचं म्हणणं आहे, सर समजत नाही, सर येत नाही. पहिल्यापासून लेक्चर पाहिजेत पण तुमचे. फर्स्ट डे पासून. रेज युअर हँड. सर तुम्ही घेतात किंवा इतर टीचर्स घेतात, एकदम व्यवस्थित चाललंय सर. कन्सेप्च्युअली कळतं सर. हा जो पार्ट आहे बिलीफ, खरंच सोपं आहे. खरंच सोपं आहे. शिकवणारा तसा पाहिजे फक्त. शिकवणारा खरंच तसं पाहिजे. आणि मी म्हणतो ना, एका दिवसात होत नसतं ते सगळ्याच्या सगळं. एका दिवसात होत नाही बिलीव्ह. स्टेप बाय स्टेप जावं लागतं त्याला. एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये ही. रोम इज नॉट बिल्ट इन 1 डे. एका दिवसात बिल्ड होणारच नाहीये. तुमच्या अपेक्षा आहे सर एका दिवसात एक चॅप्टर झाला पाहिजे. अरे काय एवढं सोपं आहे का हे? आणि तुमचा बेस इथं स्ट्रॉंग असला असता ना, मी तेवढ्या स्पीडने तुम्हाला घेतलं. आणि तुम्हाला स्पीड बघायची असेल तर कम टू द क्लास. कम ऑफलाईन. ऑफलाईनला या.
तुम्हाला 18 चॅप्टर्स 3 मंथ मध्ये करून मिळतील. तुमची स्पीड पाहिजे, फक्त तुमची स्पीड पाहिजे. एक कन्सेप्ट शिकवणार, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, टिक मार्क करून दिलेले, परत यायचंय, परत बसायचं, परत क्वेश्चन समजून घ्यायचे, पुढे जायचंय. 3 महिन्यामध्ये तुमचे 18 चॅप्टर्स. पण ट्रिमेंडस कष्ट आहे त्याला, कष्ट ट्रिमेंडस आहे त्याला. तिची तयारी असेल तर कंट्रोल होऊ शकतं. मुलांचं तेच असतं. मार्क सांगा सर, 11वीला मार्क कसे आणायचे ते सांगा. मार्कांच्या मागे पळू नका, काही उपयोग नाहीये. मार्क कसं मिळतात ते पण सांगतो तुम्हाला. 11वीत टेक्स्टबुक घेतात, टेक्स्टबुक मध्ये चॅप्टर नंबर 1 हे क्वेश्चन करा, हे करू नका, हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका. काय होतं, एवढा रट्टा मारू शकतो आपण, झाले 11वी पास. याला काही महत्व नाहीये. हा कन्सेप्ट 12वी मध्ये येत नसेल तुम्हाला, तर तुम्ही अडचणीत आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही अडचणीत येणार हळूच. आज जे डायरेक्ट माझ्याकडे क्लासला येतात ना 12वीच्या, त्यांचे हाल खूप आहेत. त्यांना सांगावं लागतं, सिंपती द्यावी लागते, 2-2, 3-3 महिने लागतील तुम्हाला रिकव्हर होण्यासाठी. एवढं सोपं नाही. ओके, काढले व्हॅल्यूज याच्या, सांगा परत व्हॅल्यूज काढले का कोणी? तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, इट्स बेटर. के मार्केटच्या ब्रँच वरती रोज मॅथ असतं, मंडे टू थर्सडे. रोज मॅथमॅटिक्स चालू आहे तिथं, मंडे टू थर्सडे. तुम्ही फक्त रजिस्टर करा तिथं येऊन रजिस्टर करा. यू विल गेट द बॅकअप, ऑल बॅकअप यू विल गेट. तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करा, सर मला हे बुडालंय, हे मला करायचं आहे, ही गोष्ट के मार्केटला येऊन रजिस्टर करा, सिंहगडला येऊन रजिस्टर करा. तुमचे पेशन्स पाहिले जातील, त्याच्यानुसार तुम्हाला शिकवलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला शिकवणं स्टार्ट केलं जाईल. तुम्ही रजिस्टर करा तुमचं नाव पहिल्यांदा, हे मला येत नाही, मला हे करायचं आहे. इनिशिएटिव्ह स्टुडंटचा पाहिजे, टीचर्सचा नाही. स्टुडंटचा पाहिजे, ते आम्ही चेक करतो पहिल्यांदा. स्टुडंटचा इनिशिएटिव्ह असला त्याला काही कमी पडणार नाही, ही ॲश्युरिटी मी ऍज अ ओनर, ऍज अ टीचर, दोन्ही म्हणून तुम्हाला देतो. एखादा स्टुडंट करणारा असेल तर त्याला काही कमी पडणार नाही. सांगा R3 मायनस 3 टाइम्स R2. R3 इथं आहे, R3 या ठिकाणी आहे. ओके, R3 मधला एलिमेंट किती आहे? 1 मायनस 3 टाइम्स R2 मधला एलिमेंट किती आहे? 1. 1 मायनस 3 किती झाला? -2. सो -2 या ठिकाणी. का? या दोन एलिमेंटचं कंपॅरिझन, या दोन एलिमेंटचं कंपॅरिझन. त्याच्यानंतर R3 मधला इथला एलिमेंट 2 आहे, मायनस 3 टाइम्स इथला 2 उचलला, इथं ठेवला, R3 मध्ये आहे आपण. पुढचा एलिमेंट करस्पॉन्डिंग किती आहे? -1 आहे. सो -1 इथं टाका. याला करस्पॉन्डिंग हा असतो, याला करस्पॉन्डिंग हा असतो, याला करस्पॉन्डिंग इथे आहे. सो 3 मायनस किती झालं? 3 मायनस मायनस प्लस प्लस 2 प्लस 3 झालं. 2 प्लस 3 किती? 5. सो दिस एलिमेंट इज 5. कसं आलं, कुठून आलं, कळालं का? कसं आलं, कुठून आलं, कळालं का? आता मला इथला एलिमेंट लिहायचा आहे, तो इथे येणार आहे. हे दोन्ही उचलायचे, याच्यात ठेवायचं. हे दोन्ही उचलणार, इथे ठेवणार. सांगा कॅल्क्युलेशन्स. इथला 2 -2, 3 टाइम्स 2, 3 टाइम्स 2, 3 2 जा 6, 2 minus 6 minus 4, so -4. So -2 5 -4 करेक्ट आहे? बरोबर आहे का? Is it correct? Still answer is mathematical magic. किती? Still determined value is what? Still the determined value is Varshika. Clear आहे का conceptually? So this type of transformations we can make in the determinant. You question, actual question घेतो आता तुम्हाला. एक्झॅक्ट काय प्रोसेस असते ते समजेल तुम्हाला, किंवा हे कुठून येतं ते समजेल तुम्हाला. दॅट इज अ प्रॉपर्टी नंबर 6. स्टेटमेंट वाचा प्रॉपर्टी नंबर 6. सांगा पेज नंबर कितीवर आहे? पेज नंबर कितीवर? टेक्स्टबुक पेज नंबर, प्रॉपर्टी नंबर 6 साठी व्हॉट इज द पेज नंबर? Property number 6, page number 65. Property number 6, page number 65. Are you getting the concepts? Okay. Yes, Shraddha, correct. बरोबर आहे. याला डिटर्मिनंट बाबतीत ती प्रॉपर्टी तुम्ही वाचून घ्या. इफ यू ऍड एनी कॉन्स्टंट मल्टिप्लाय एलिमेंट्स, चेक करा स्टेटमेंट कसं आहे. इफ अ कॉन्स्टंट मल्टिप्लाय ऑफ ऑल एलिमेंट्स, एक कॉन्स्टंट आहे 3, R2 च्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतोय आपण.
हा जो -3 होता तो R2 च्या प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करतोय, राईट? तिथं पहिली लाईन तसं सांगते, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम इज ऍडेड टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. हा आपण 3 ने मल्टिप्लाय किंवा सबट्रॅक्ट करून याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करतोय. -3 ने मल्टिप्लाय करून याच्यासोबत ऍड सबट्रॅक्ट करतोय. 3 ने मल्टिप्लाय करून ऍड सबट्रॅक्ट कोणासोबत करतोय? R3 सोबत करतोय. स्टेटमेंट समजून घ्या ते. If constant multiple of all elements of any row is add to the corresponding elements of any other, values of new determinant so obtained is same as that of the original determinant. The operation म्हणतात याला does not change the value of determinant. असं जर ऑपरेशन तुम्ही घेत असाल by rule, तर you will doesn't get 5 कसं आलं समजलं नाही. अरे राजांनो कसं व्हायचं? ओके, इथं या दोन्ही मध्ये कंपॅरिझन आहे. 5 कसं आलं ते सांगायचं. ओके, लक्ष द्या. R3 मधला इथला एलिमेंट किती आहे? 2. 2 - 3 टाइम्स ऑफ याला करस्पॉन्डिंग कोण आहे? -1. कुठून उचलायचं आहे? R2 मधून. किती? -1. इथला मायनस मायनस किती झालं? प्लस. 2 + 3 किती झालं? 5. कोण आहे रे ते? 5 कळालं नाही. कोण आहे ते? 5 नाही कळालं. राजाने लक्ष द्या, स्पीड वाढवा तुमची. एवढं स्लो जाणार असाल तर किती वर्ष लागतील माहिती शिकायला तुम्हाला? 4 वर्ष तरी लागतील एवढ्या स्पीडने जर गेलं तर सिलेबस कव्हर करण्यासाठी. R2 -2 टाइम्स ऑफ R1. R2 -2 टाइम्स ऑफ R1 कुठं काढलं? याच्यामध्येच का? ओके. जर एवढ्या स्लो गेला तर you have required minimum 4 years to complete the syllabus of 11th or 12th. स्पीड वाढवा. जास्तीत जास्त बसा, घरी बसायला चालू करा. तुम्हाला येतं का नाही येतं कोणी विचारणार नाहीये, कोणी विचारणार नाही. केलं तर ठीक आहे, नाही केलं तर लॉस तुमचा आहे. 65 पेज नंबर. टेक्स्टबुक M1 चा आहे, 11 चा आहे, 12 चा नाही. 11 चा टेक्स्टबुक, पेज नंबर 65. मला फक्त कन्सेप्ट सांगायचा होता, प्रॉपर्टी क्लिअर आहे. ओके, ही क्वेश्चन मध्ये कशी इम्प्लिमेंट होते हे पाहायचं किंवा आतापर्यंत झालेल्या प्रॉपर्टीज कशा वापरतात ते आपल्याला पाहायचं. प्रॉपर्टी नंबर 7 इझी आहे, ते तुम्हाला मी क्वेश्चन मध्ये सांगतो. क्वेश्चन मध्ये सांगतो ते, इथं गरज नाहीये त्याची. इथं गरज नाहीये त्याची. Each of the element of determinant above below are remain 0, then the value of determinant is equal to product of its diagonal element. Okay. याचं म्हणणं आहे, सोपं म्हणणं आहे, प्रॉपर्टी नंबर 7 साठी सपोज या ठिकाणी 1 2 3 आहे, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, इथं 0 0 इथं 6 आहे. आता असं जर केस असेल, बिलो डायगोनल एलिमेंट किती आहेत? बिलो डायगोनल एलिमेंट काय आहे? 0 आहे, राईट? असं जर असेल, सांगा बरं याची डिटरमिनंट व्हॅल्यू किती? 1 2 3 0 4 5 0 0 6. सांगा डिटरमिनंट व्हॅल्यू किती? याचा डिटरमिनंट काढून सांगा, आन्सर किती? यस, नम्रता करेक्ट. ऋषिकेश रॉंग. ऋषिकेश गडबड फार करतो. ऋषिकेश निकम. गडबड नाही करायची ऋषिकेश. यस, पटकन आन्सर किती? सायली रॉंग. आन्सर वर्षिका 0 येतं आन्सर? शुअर 0 येतं का वर्षिका? आन्सर रॉंग आहे. वर्षिका आन्सर 0 येतं का? नाही येणार 0 आन्सर. का कॅल्क्युलेट का नाही करत तुम्ही? हा 1, हा 6 × 4 24, हा 0 × 5 0, पुढचा 2 घ्या, -2 इंटू ब्रॅकेट, हा 0 हा 0, पुढचा 0 0 येतो, +3 इंटू ब्रॅकेट, हा 0 हा 0, हा 24 शिल्लक राहतो. 24 इज द आन्सर. प्रॉपर्टी नंबर 7 सांगते डायगोनलचं मल्टिप्लिकेशन घ्या. हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट, सांगा रे याची पोझिशन काय आहे? पोझिशन काय आहे? A11 A22 A33 यांचं काय घ्यायचं आहे? प्रोडक्ट. काय घ्यायचं आहे? प्रोडक्ट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. गॉट इट? First row, first column, second row, second column, third row, third column यांचा प्रोडक्ट घ्यायचा, डिटरमिनंट मिळतो.
1 into 4 into 6 24 is the answer. कधी कधी बिलो डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत, अबाव डायगोनल एलिमेंट हे 3 0 असेल तर डायगोनलचा प्रोडक्ट घेऊ शकता. कशाचा प्रोडक्ट? डायगोनलचा प्रोडक्ट. रिमेंबर लक्षात ठेवा. काही लक्षामध्ये अबाव डायगोनल बिलो डायगोनल एलिमेंट्स 0 असणं म्हणजे डायगोनलचा प्रोडक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज 2 आहे, 0 आहे, 0 आहे, -1 आहे, परत 1 आहे अँड 0 आहे, 2 3 4 आहे. सांगा रे आन्सर किती? आन्सर किती? डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती? डिटर्मिनंट याच्या बाबतीत असा थिंक करायचा, डिटर्मिनंट याच्या बाबतीत असा थिंक करायचा, याला क्रॉस करा, याच्या अबव एलिमेंट सगळे 0 आहेत का चेक करा. याला डायगोनल म्हणतात. जो क्रॉस केला तो डायगोनल आहे. त्याच्या सगळे वरचे एलिमेंट्स काय आहेत? 0 आहेत. सो 2 into 1 into 4 करा. दॅट इज 2 1 4. आन्सर इज 8. कॅल्क्युलेट सुद्धा करायची गरज नाही. कळला अर्थ? प्रॉपर्टी नंबर 7. आणि एखाद्या डिटर्मिनंट मध्ये 1 2 3 4 5 6 0 0 0 असं जर असेल तर आन्सर 0 असतं. दॅट इज रिमार्क. वर्षिका हे वाचलं आणि सांगितलं वाटतं आन्सर. मग एखाद्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये सगळे 0 आहेत, सगळे 0 आहेत, आन्सर 0 राहणार शुअर. आन्सर काय राहतं? 0 राहतं. आन्सर मात्र 0 राहतं. क्लिअर? आन्सर त्या केस मध्ये 0 राहतं. आणि वरचे 3 एलिमेंट 0 किंवा डायगोनलच्या खालचे 3 एलिमेंट 0 असतील तर कशाचा प्रोडक्ट घ्यायचा? डायगोनलचा. इथं जरी 0 असेल तरी सुद्धा तसंच आहे. इथं सुद्धा 0 असू शकतात का? यस, असू शकतात. डोंट वरी. तरी सुद्धा आन्सर 8च येतं. डायगोनलचा प्रोडक्ट येतो. वरचे 0 खालचे 0 दोन्ही पैकी एक खालचे किंवा वरचे 0, राईट? तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? डायगोनलचा प्रोडक्ट असतो. अशा हजारो गोष्टी शिकायच्या तुम्हाला, हजारो, 1000 ऑफ थिंग्स लर्न करून मग त्या एक्झाम्स तयार होतात. सीईटी आणि जेई. बोर्ड इझी आहे. बोर्ड काही नाही करत. बोर्ड तुम्हाला टिक मार्क करून देतो मी तुम्हाला. बोर्ड तेवढं करा, बोर्ड होऊन जात. ज्यांना सीईटी जेई द्यायचं नाहीये, नुसतं बोर्ड करायचं, त्यांच्यासाठी इझी आहे सायन्स, खूप इझी आहे. त्यांना आम्ही टिक मार्क करून देत, तेवढं करायचा विषय संपतो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पास तर तुम्ही असेच आहेत, तुम्ही ऑलरेडी पास आहेत, नका टेन्शन घेऊ. ओके, पेज नंबर 67, एक्सरसाइज 4.2. पेज नंबर 67, पेज 67, एक्सरसाइज 4.2. एक्सरसाइज 4.2. पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट मतलब फर्स्ट, फर्स्ट मतलब फर्स्ट. 1 A B plus C, 1 B A plus C, 1 C A plus B. Without expanding, find the value of determinant. Find the value of determinant. Without expand करता डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. विदाउट एक्सपांड करता म्हणजे आपण काय करतो? 1 बाहेर लिहितो, 2/2 बनवतो, राईट? A बाहेर लिहितो, 2/2 बनवतो. B plus C बाहेर घेतो, 2/2 बनवतो. तसं न बनवता करायचं. तसं बनवायचं नाही आणि आन्सर सांगायचं. ओके, सो वी विल यूज द प्रॉपर्टी. विल यूज द प्रॉपर्टी. इथं लगेच समजणार नाही तुम्हाला, त्यामुळे हा क्वेश्चन ऑब्झर्व करा. पहिल्यांदा काय सांगतोय ते ऑब्झर्व करा. इथं 1 1 1 आहे, राईट? लेट दिस ऍज अ D. 1 1 1 ABC. एक ऑब्झर्व केलं का तुम्ही? एक ऑब्झर्व करा. इथं कशाची कमी आहे? इथं कशाची कमी आहे? इथं कशाची कमी आहे? पहिल्या रो मध्ये इथं कशाची कमी आहे ते सांगा. पहिल्या रो मध्ये इथं कशाची कमी आहे? येस, ए ची कमी आहे. बरोबर आहे. इथं कुणाचा कमी आहे? इथं कशाची कमी आहे? करेक्ट? कळतं? समजतं का हे? इथं कशाची कमी आहे? इथं कशाची कमी आहे? करेक्ट? इथं ए कमी आहे, इथं बी कमी आहे, इथं सी कमी आहे. इथं ए आणायचा आहे. कसा आणाल? इथं ए आणायचा आहे, इथं ए आणायचा, इथं बी आणायचा, इथं सी आणायचा. कसं आणणार बरं? कसं आणणार? कितव्या कॉलम मध्ये चेंज आहे? कितव्या कॉलम मध्ये चेंज आहे? आणि कोणाची हेल्प घेऊ शकता? इथला सी याच्यामध्ये ऍड करायचा, इथला बी इथं ऍड करायचा, इथला ए इथं ऍड करायचा. म्हणजे चेंज कशामध्ये? पहिले ठरवा चेंज कशामध्ये.
चेंज कोणामध्ये रे? चेंज कॉलम नंबर 3 मध्ये, राईट? आणि कशाचा यूज होणार? कॉलम नंबर 2 चा. कसा यूज होणार? कॉलम 3 मध्ये चेंज घ्यायचा आहे. कुणाची हेल्प घ्यायची? कुणाची हेल्प घ्यायची? हेल्प कोणाची घ्यायची? R3 नाही राजांनो, व्हर्टिकल विचार आहे. व्हर्टिकल विचार करतात साक्षी. व्हर्टिकल विचार करायचा आहे, हॉरिझॉन्टल नाही. हॉरिझॉन्टल असेल तर रो, व्हर्टिकल असेल तर कॉलम्स. सांगा कशामध्ये चेंज करायचं आपल्याला? C3 ला. C3 ला इथं किती आणायचं आहे? A. इथं किती आणायचं आहे? B. इथं किती आणायचं आहे? C. करेक्ट. आता सांगा हा जर C3 मधला चेंज असेल तर इथं C3 लिहायचं आहे. परत तो रिपीट करायचा इथं. आता सांगा ऍड करणार का सबट्रॅक्ट करणार? एवढं सांगा पहिल्यांदा. ऍड करणार का सबट्रॅक्ट करणार? ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं? ऍड करायचं. ओके, ऍड केलं. कुणासोबत? A मिळवण्यासाठी इथं पेअर कोणासोबत घ्यावी लागेल मला? किंवा हेल्प कोणाची घ्यावी लागेल मला? C2 ची. करेक्ट. वन टाइम C2. वन टाइम C2. करता येईल? करता येईल का? आणि हे कळालं का कुठून आलं? मी तुम्हाला म्हणलं ना, हे क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं. आपलं टार्गेट फिक्स आहे ना. आपल्याला इथं A आणायचा, इथं B आणायचा, इथं C आणायचा. का आणायचा हे पुढच्या स्टेप मध्ये समजते. पुढच्या स्टेप मध्ये समजेल. आता A इथं आला, B इथं याला अटॅच, C याला अटॅच करा. हे कळालं का? हे कसं तयार झालं ते? जे तुमच्यामध्ये मनामध्ये प्रश्न होता की सर हे येतं कुठून? आणायचं कुठून? हे आपलं टार्गेट काय आहे इथं? A+B+C मिळवणं. इथं A+B+C आणायचं, B ची कमी आहे. A+B+C आणण्यासाठी इथं C ची कमी आहे. कळालं का? कळालं का? सो इथं ऍड करायचं. C3 मध्ये C2 ऍड, C3 मध्ये C2 ऍड, C3 मध्ये C2 ऍड. एकदा प्रोसेस घेतली, याला पण ऍप्लिकेबल आहे, याला पण ऍप्लिकेबल आहे, याला पण ऍप्लिकेबल आहे. गॉट इट? स्टार्ट. कोणामध्ये चेंज आहे? कॉलम नंबर 1 मध्ये चेंज नाही, जशाला तसा. कॉलम नंबर 2 मध्ये चेंज नाही, जशाला तसा. क्लिअर? कॉलम नंबर 3 मध्ये चेंज आहे. स्टॉप. स्टॉप. थांबायचंय. C3 मध्ये चेंज दाखवतोय. C3 चा हेल्प कोणासोबत घ्यायचा आहे? C2 सोबत. सो टेक दॅट हेल्प अँड स्टार्ट द कॅल्क्युलेशन. C3 म्हणजे कोण? B+C. कळलं? आणि C2 म्हणजे कोण? A. खरंच लिहायची गरज आहे का हे सगळं आता? खरंच लिहायची गरज आहे का? माइंडेडली कॅल्क्युलेशन करा. माइंडेडली कॅल्क्युलेशन करा. हा याच्यासोबत ऍड केल्यास A+B+C मिळणार. शुअर? हा याच्यासोबत ऍड केल्यास A+B+C मिळणार. आणि लिहायचंय कुठं? लिहायचंय कुठं? C3 मध्ये लिहायचंय. C3 मध्ये लिहायचंय. कोणाची हेल्प घ्यायची? C2 ची हेल्प घेऊन इथं लिहायचंय. या दोघांची ऍडिशन A+B+C. करेक्ट? आता सांगा रे काय होतं? आता सांगा एखाद्या रो किंवा कॉलमला आपण मल्टिप्लाय करू शकतो, तर एखाद्या रो किंवा कॉलम मधून सगळे एलिमेंट काय करू शकतो? कॉमन बाहेर घेऊ शकतो. सांगा रे कॉमन कशामधून? कॉमन कशामधून? C3 मधून A+B+C काय करायचा? उचलायचा आणि बाहेर घ्यायचा. सो नेक्स्ट D. A+B+C उचलला कुठून? C3 मधून. C3. टेक A+B+C कॉमन फ्रॉम C3. टेक A+B+C. A+B+C कॉमन फ्रॉम C3. C3 मधून A+B+C काय करायचा? उचलायचा, बाहेर घ्यायचा. A+B+C उचलायचा आहे, बाहेर न्यायचा आहे. ओके, सांगा मग रिमेनिंग पार्ट काय? डोंट टच कॉलम नंबर 1. डोंट टच कॉलम नंबर 2. नाव चेंज इन C3. सांगा रे काय झालं C3 चं? C3 चं काय झालं? C3 बाबतीत A+B+C बाहेर आला, सगळ्यांमधूनच आला तो. एकदाच कॉमन येणार सगळ्यांमधून, एकदाच सगळ्यांमधून बाहेर येणार. ही प्रोसेस C3 च्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला ऍप्लिकेबल आहे. सांगा रे 1 राहणार का 0 राहणार? आता 1 राहणार का 0 राहणार? बऱ्याच जणांना समजत नाही तिथं 1 लिहायचं का 0 लिहायचं. हा 0 सापडलं बघा, चालेल. तनिष्का राणा किती राहतं इथं? हा ABC बाहेर आल्यास इथं किती राहतं? श्रावणी, यस. सुयश, समृद्धी इथं किती राहतं? तनिष्का राणा, यस. इथं A+B+C जर कॉमन घेतल्यास 1 राहतो का 0 राहतं? ते पहिले क्लिअर करा. सुयश, समृद्धी 1 राहतो का 0 राहतो इथं? अरे किती गडबड तुमची. मला सांगा तुम्ही जर हा बाहेर काढला आणि इथं 0 लिहिल्यास, मला सांगा या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती रे? थोडं तरी डोकं लावा. मग किती पाहिजे इथं? 0 म्हणणारे इथं किती पाहिजे?
तनिष्का क्लिअर का? ए प्लस बी प्लस बाहेर आल्यास इथे झिरो राहतो का? मग हा याला मल्टिप्लाय केल्यास कमाल आहे. दहावी कसे काय पास झाले रे तुम्ही? इथं किती 1 पाहिजे, इथं पण 1, इथं पण 1. काय झालं रे या ठिकाणी? काय दिसतं तुम्हाला आता? काय दिसतं तुम्हाला? कॉलम नंबर किती? C1 आणि कॉलम नंबर किती? C3. काय आहेत दोन्ही? काय आहेत दोन्ही? आयडेंटिकल आहेत. काय आहेत दोन्ही? आयडेंटिकल आहेत. सांगा, दोन कॉलम दोन रो आयडेंटिकल असेल तर प्रॉपर्टी नंबर किती? प्रॉपर्टी नंबर किती? दोन रो दोन कॉलम सेम असतील तर प्रॉपर्टी नंबर किती? प्रॉपर्टी नंबर 3. 7 गुंठ्यांची प्रॉपर्टी नंबर 3. 7 गुंठे म्हणजे 7 प्रॉपर्टी, त्याच्यातली 3 गुंठे थर्ड. So C1, C3 are identical. C1 and C3 are identical. C1 and C3 are identical. That's why the D becomes 0. D becomes 0. कळलं का? प्रॉपर्टी नंबर 6 चा यूज कळाला का? एवढं सांगा. प्रॉपर्टी नंबर 3 चा यूज कळाला का? किती प्रॉपर्टी वापरल्या आपण? आणि एक कॉमन घेतला. जसं आपण मल्टिप्लाय करतो आतमध्ये तसं कॉमन घेतलं. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर फोर्थ. फोर्थ का फिफ्थ? फोर्थ. फोर्थ मध्ये आठवा तुम्ही काय केलेलं? फोर्थ मध्ये एखाद्या रो किंवा कॉलमला आपण नंबर मल्टिप्लाय करतो तसा कॉमन पण घेऊ शकता. कॉमन पण घेऊ शकता. 3 प्रॉपर्टीज वापरलेत आपण. सिक्स्थ, थर्ड अँड कॉमन घेण्याची एक प्रॉपर्टी वापरली. मल्टिप्लाय किंवा कॉमन डिवाइड म्हणतो आपण. देऊ असा एक क्वेश्चन? देऊ का? करणार का? करणार करे हो का नाही? मजेशीर आहे का नाही ते सांगा. अभ्यास खरंच मजेशीर आहे. तुम्ही खरं इंटरेस्टिंगली केलं ना तर त्याच्यात खरं आहे. तुम्ही वरवर करणार असाल तर नाही होणार. तुम्ही जर एकदा लर्न करून दिवसभर मोबाईल खेळणार असाल तर होणार नाही तुमच्याच्याने. सोडून द्या तुम्ही सायन्स, नका करू सायन्स. नाही होणार तुमच्याच्याने सायन्स. तुम्ही आता मोबाईल खेळा. आता न मोबाईल खेळणारे तुमच्यापेक्षा कितीतरी पुढे जातील. नंतर ते मोबाईल खेळतील, तुम्ही कष्ट करत असाल. तुमच्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत तुम्ही कष्ट घ्या. त्याच्यानंतर काय मोबाईल खेळायचं ते खेळ. तुम्हाला उलट पिक्चर दिसेल. हे भारी भारी मोबाईल स्वतःच्या कमाईचे घेतलेले असतील मुलांनी 22व्या वर्षी. आता मोबाईलला हात नाही लावत. पण ते आता मोबाईलला हात नाही लावत. ते स्वतःच्या कमाईचे मोबाईल घेतात 2-2, 3-3. हे खेळत बसतात. हे खेळत बसतात. त्यांना ना कोणाची भीती आहे ना काही नाही. का? स्वतःच्या कमाईचा मोबाईल येतो त्यांच्या. स्वतःच्या कमाईचा. आपण आई वडिलांच्या कमाईचा मोबाईल घेतो. आपल्याला त्याची जाण नसते. त्याची जाण नसते त्याचा किती युटिलाइज करायचं हे आपल्याला कळत नसतं. आपल्याला एक माहिती, आपण लेक्चर केल्या विषय संपला. आपल्याला येतं का नाही येतं त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. लेक्चर मध्ये शिकवलेल्या गोष्टी येतात का नाही येतं त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये तुम्हाला. हा, लेक्चर केलं का? आई वडील म्हणतात केलं का? यस केलं. येतं का काही? माहित नाही. आलं आलं, नाही नाही आलं, काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. उलट होतं, उलट. वयाच्या 22व्या वर्षी आता न हात लावणारी मुलं मोबाईल खेळत बसलेले असतील आणि नंतर आपण कष्ट घेत असतो. आपले कष्ट चालू असतील अहोरात्र त्याच्यासाठी. आपल्या हाताने बऱ्याच गोष्टी मिस होतात. मिस झालेल्या असतात. ओके, क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट मधला थर्ड. 2765. डोकं लावायचं या ठिकाणी. 3875 आणि 5986. विदाउट एक्सपांडिंग सॉल्व द डिटर्मिनंट असा क्वेश्चन असतो. विदाउट एक्सपांडिंग सॉल्व द डिटर्मिनंट. कुणाला काय ट्रिक समजते ते सांगायचं. कुणाला काही ट्रिक समजते का ते सांगायचंय पहिल्यांदा. कुठल्या नंबरला ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय केल्यानंतर काही चेंजेस होऊ शकतात का याच्यावर विचार तुम्हाला करायचा. त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. येस करेक्ट. वर्षिका, प्रॉपर्टी नंबर 4 चा युटिलाइज करायचा आहे. लक्ष द्या. हा 7 आहे राईट, हा 65 आहे, हा 8 आहे, हा 75 आहे, हा 9 आहे, हा 86 आहे. काय कराल बरं? काय कराल? 7 ला 9 नी मल्टिप्लाय करून 1 सोबत ऍड करून C3 मिळतो. बरोबर आहे का?
8 ला 9 ने मल्टिप्लाय करून 72 प्लस 3. लक्ष द्या इथं लक्ष द्या सर्व. इथं काय करू शकता, कॉलम नंबर 2 मध्ये चेंज 7 इंटू किती करू शकता 9, किती झालं 63 झालं. आपल्याला ऍडिशन कितीची घ्यावी लागेल 2 ची, म्हणजे किती बनला 65. इथं आलो आपण आणि 65 मधून 65 सबट्रॅक्ट केल्यास किती होऊ शकतं 0. ही प्रोसेस लक्षात ठेवा. रिमेंबर दिस प्रोसेस. ओके, आता लक्ष द्या. 8 इंटू 9 करा. 8 इंटू 9 किती झाला 72. पुढचे ऍड किती करा 3 ऍड करा, किती झालं टोटल 75. आणि त्याच्यामधून हा 75 सबट्रॅक्ट करा, आन्सर 0. या 9 ला कितीने मल्टिप्लाय करा 9 ने, किती झाला 81. पुढचा किती ऍड करा 5 ऍड करा, किती झालं रे 86. 86 मधून 86 सबट्रॅक्ट करा, आन्सर 0. प्रोसेस समजते. याचा अर्थ कॉलम नंबर कितीनं मल्टिप्लाय. चेंज कशामध्ये ते सांगा पहिल्यांदा. चेंज कुणामध्ये आहे, चेंज कुणामध्ये आहे C3 मध्ये घ्यावं लागेल. चेंज C3 मध्ये घ्यायचा. सो राईट डाऊन C3. कसा घ्यायचा चेंज, C3 ऍज इट इज ठेवा, सबट्रॅक्ट करा. C3 ची व्हॅल्यू असं समजा की 65. पुढे 65 तयार करायचा आहे. 65 हाऊ टू गेट 65 विथ द हेल्प ऑफ C2 सुद्धा आणि C1 सुद्धा. C2 सुद्धा आणि C1 सुद्धा. अशी हेल्प घेऊ शकता का? यस, घेऊ शकता. मला सांगा C3 मध्ये परत C3 नाही आणता येणार, C2 आणि C1 होऊ शकतात. सांगा कसे घेतलं आपण, काय घेतलं पहिल्यांदा C2 घेतला. C2 लिहिला, त्याला कितीने मल्टिप्लाय केलं 9 ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यात कुणाला ऍड केलं, ऍडिशन कोणासोबत घेतले, ऍड विथ C1. C3 मध्ये चेंज आहे, नाइन टाइम्स C2 and add the C1. इथे सबट्रॅक्शन असं घ्यावं लागेल तुम्हाला. करेक्ट, 9 टाइम्स C2 प्लस C1 किंवा 9 टाइम्स C2 घ्या आणि नंतर C1 सोबत ऍड केलं तरी चालेल. C3 मध्ये चेंज आहे 9 टाइम्स C2, एवढं केलं तरी चालेल. 0 नाही आणलं. C3 मायनस 9 टाइम्स C2 केलं तरी चालेल. 9 टाइम्स C2 करत चालेल, सोपं पडेल ते. करा प्रोसेस. C3 मायनस 9 टाइम्स C2. सांगा कुणामध्ये चेंज आहे, C3 मध्ये चेंज. फर्स्ट कॉलम ऍज इट इज, सेकंड कॉलम ऍज इट इज, तिसरा कॉलम इथे चालू करा. तिसरा कॉलम 65 मायनस 9 टाइम्स 7 या दोघांमध्ये. हा C3 आहे, हा C2. एलिमेंट इथं लिहायचं, कॅल्क्युलेशन करून. किती झालं 65 मायनस 97, किती येतो रे डिफरन्स 65 मायनस 97. आन्सर इज 2 इथं लिहा. एवढीच प्रोसेस करा, इझी पडेल. सांगा इथं किती, पुढची प्रोसेस सांगता येईल. या ठिकाणी किती, या ठिकाणी किती, पुढची प्रोसेस करायची गरज नाही. आयडेंटिकल तयार करू आपण, ते इझी पडेल. सांगा पुढं किती, आता समजतंय. या ठिकाणी शुअर 3, या ठिकाणी शुअर 5. कोण आयडेंटिकल, C1 C3 आर आयडेंटिकल. C1 and C3 are identical. So that's why the determinant value is किती. So determinant value is 0 without expanding the determinant. Concept समजतोय. Without expanding the determinant म्हणतात. Without expanding the determinant म्हणजे तुम्हाला हे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहे कळतायत, हे कुठून आलं. आपण याच्यावर थिंक केलं, याला मल्टिप्लाय केलं आणि याच्यामधून सबट्रॅक्ट केलं तर 2 मिळाला. तसंच याच्यामध्ये, तसं सेम याच्यामध्ये हे झाल्यामुळं हे पॉसिबल आहे. साक्षी कदम इथं 5 पाहिजे, 7 नाही. ऋषिता क्लिअर का, सर्वांना समजलं का.
आज प्रॉपर्टी नंबर 6 आणि त्याचं युटिलायझेशन सांगितलं. असे बरेच टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन्स आहेत, टिक मार्क करून दिले जातील, तेवढे क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करा, सगळे करायची गरज नाही आहे बोर्डसाठी. हा, तुम्ही म्हणाल नीट आणि सीईटी जेडब्ल्यू, सीईटी ला हा चॅप्टर नाही आहे, जेडब्ल्यू ला आहे. ओके, आणि त्याची लेवल हाय, ते तसं तुम्हाला घेतलं जाईल त्या बॅच मध्ये घेतलं जाईल. या कमिंग संडेला 4 to 6 तुम्हाला लेक्चर असेल, 4 to 6 लेक्चर असेल तुम्हाला. सीईटी आणि जेडब्ल्यू चे जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत ट्रायल लेक्चर्स तुम्हाला राहतील. यू कॅन जॉईन देम अँड एन्जॉय देम. जॉईन करू शकता, एन्जॉय करू शकता ते लेक्चर्स. त्याची घेण्याची मेथड वेगळी आहे एवढंच सांगायचंय, ते काही नॉर्मल नाहीये. ओके, शुअर. नेक्स्ट लेक्चर परत एकदा काही क्वेश्चन्स घेऊ आपण आणि नंतर मॅट्रिक्स सेशन चालू करेल. तिथं तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकता जॉईन करा. अजून एक लेक्चर द्या एवढं डिटर्मिनंटसाठी. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकता की न्यूली मॅट्रिक्स चालू होतोय, तर तुम्ही तिथं जॉईन करू शकता. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर पुन्हाचं केमिस्ट्री. एन्जॉय. ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट आहे. यू कॅन ऍडमिट इट. येस, कुणाचा प्रश्न आहे? ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट आहे, यू कॅन जॉईन दॅट. त्या ब्रँचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके, थँक्यू, बाय. हॅव अ नाईस डे.